आता मुनीवर असे का थांबले आहेत? काय झालं आहे? मुनिवर, तुमचं आख्यान ऐकण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. होय देवा. पंचाननाय फणिराज विभूषणाय हेमांशुकाय भुवनत्र मंडिलाय आनंद भूमि वरदाय तमोमयाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. नारायण नारायण. तर ज्या युद्धाची प्रतीक्षा साऱ्या सृष्टीला लागली होती ते युद्ध आता होणार हे निश्चित झाले होते. मणी आणि मल्ल यांनी मोठ्या कपटाने श्री मार्तंड भैरवाला या युद्धापासून दूर ठेवण्यासाठी शिष्टाईचा मार्ग अवलंबला होता खरा, परंतु श्री मार्तंड भैरवांनी तो उधळून लावला होता. नुसताच उधळून लावला नव्हे तर त्यांना कठोर अशा शब्दात समजही दिली होती. युद्धभूमीवर मणिमल्ल ज्या क्षणी उतरतील त्या क्षणी मी माझ्या पायाखाली त्यांना चिरडून टाकेन. त्यांच्या मृत्यूचा सोहळा संपूर्ण ब्रह्मांड पाहेल. मणिमल्लांना सांग की जेव्हा मी त्यांचा वध करेन तेव्हाच हे युद्ध संपेल. त्रिखंडात सर्वदूर आपली आणि केवळ आपलीच सत्ता असावी अशा लालसेपोटी मणी आणि मल्ल हे युद्धासाठी सज्ज होऊन निघाले होते. श्री मार्तंड भैरवांनी त्यांना समज दिली होती, परंतु त्यांच्या मूढमतीला ते कळणारे नव्हते. नारायण नारायण. तर भक्तजन हो, यावरून सर्वांच्या हे लक्षात आलं असेलच की माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण. बोला बोला. नारायण नारायण. मी सांगतो, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. ऐकलं का भक्तजन हो? हा अहंकार सर्वनाशाचं कारण बनतो. ज्याचा अहंकार जागा झाला, बरं का, ज्याचा अहंकार जागा झाला त्याला कोणीही कितीही समजावले तरी त्याला ते कळत नाही. असंच काहीच झालं होतं मणी आणि मल्ल यांच्या बाबतीत. त्यांच्या अहंकारात ते इतके आंधळे झाले होते की ते काय करत होते हे त्यांचे त्यांनाच कळत नव्हते. मणी, मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सर्व दैत्यांना बोलवलंयस ना? होय बंधू. निकुंभवर देखील मला एक महत्वाचं कार्य सोपवायचं आहे. मला त्याला हे सांगायचं आहे की त्याच्या हेरांनी देवांच्या शिबिरावर लक्ष ठेवावं. मणी, या देवांना पुन्हा एकदा दास केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. बंधू, मी आधीच म्हणालो होतो, मी जातो युद्धाला. त्या देवांना असं शासन करतो की कुणीही पुन्हा आपल्या वाटेला जाणार नाही. नाही मणी, तू अजून युद्धभूमीवर जायची वेळ आलेली नाही. अद्याप त्याला वेळ आहे. पण बंधू, वाद नको. मणी, मी रणनीती ठरवली आहे. पुन्हा एकदा सगळे दैत्य जेव्हा राजवाड्यात जमतील तेव्हा मला त्यांना तेच सांगायचं आहे. मणी, आपल्या दैत्य कुळातील अत्यंत संहारक दैत्य या युद्धाला प्रारंभ करेल. आपल्या दैत्य कुळातले सर्वच दैत्य महापराक्रमी आहेत, संहारक आहेत. त्यातलं नेमकं कोण बंधू? त्याचाच विचार मी करतोय. अशा मोजक्या काही दैत्यांना मी देखील ओळखतो. मी देखील त्यांना तुझ्या समोर उभं करेन. बंधू,
आता सारे दैत्य राजवाड्यात आले असावेत. सारे जण आपल्याला भेटायला उत्सुक आहेत. हो, आपण निघूयात.